24 तारखेला मैदान होते महाराष्ट्र केसरीचं मैदान सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी। आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून टॉपचे बैल मैदानामध्ये येतील आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक दोन बैल आहेत, आपल्या सगळ्यांची लाडकी बैल आहेत। वेगाचा शेवट सर्जा, घरणीकेकरांचा राजा। या बैलांना तुम्ही बघितलं आता थोडासा बॅड पॅच चालू आहे या बैलांचा। एक मध्यंतरी गुलाल घेतला घरणीकेकरांच्या राजानं, परंतु एक नंबरपासून खूप वंचित आहेत ही टॉपची दोन बैलं, कारण की संबंध महाराष्ट्राला माहीत आहेत। या बैलांचा इतिहास सांगायची गरज नाही आहे। या सर्जानं सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिले, आदत वयापासून दाखवून दिले। ज्यावेळेस तो गौतम भैया काकडे यांच्याकडे होता तेव्हापासून काय ट्रेनिंग होतं त्याला, नंतरनं बघितलं तुम्ही आपल्या स्वर्गीय रणजित निंबाळकर यांच्याकडे होता, तिथून काय कमालीचा पळाला आणि आत्ता तो पळतोयच। आत्ता पैलवान अभिजित भैया पवार यांच्याकडे आहे, पळतोय, चांगला पळतोय। परंतु विषय काय होतोय, एक सर्जाला वेगाचे त्याच्या स्पीडनं पळणारे बैल भेटत नाही आहेत। आणि तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सर्जा काय पळतो। आणि सर्जा 200 फुटामध्ये त्याला रोखणं अत्यंत कठीण होतं। जर त्याच्यासोबत जर बैल चांगला असेल तर तो निकालाला ऐकत नाही आहे। खालून सर्जा कमी पळतो, पण ज्यावेळेस असं वाटतंय निकाल तोंडाव येतोय तेवढा 200 फुटात सर्जा प्रचंड वेगाने पळतो। काय तेवढा या बैलगाडी क्षेत्रामध्ये असा बैल नाही ती सर्जाला 200 फुटात ऐकणारा। आणि नक्कीच सर्जाचं कमबॅक आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला बघायचे आहे। त्याचे खूप फॅन्स आहेत आपल्या फॅमिलीमध्ये, यूट्यूब फॅमिलीमध्ये। परंतु एक ग्रहण लागल्यागत झाले सर्जाला। शिखरासुद्धा चांगला पळाला, परंतु त्या दिवशी शेवटी नशिबानं साथ नाही दिली। असं पण होतं कधी कधी मैदानामध्ये, नशीबसुद्धा साथ देत नाही बैल टॉपचे असले तरी। आणि नक्कीच सर्जा एक सगळ्यांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका आहे हो। कमी एक का बैल आहे तो अभिजित भैया पवार यांचा। नक्कीच त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये सातेवाडीकरांच्या सर्जानं कमबॅक करावं आणि दाखवून द्यावं संबंध महाराष्ट्राला की सर्जाचा आहे। सर्जाचा एक टॉपचा पैरा व्हावा संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे सर्जाची, की तो मैदानामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रामध्ये, ज्यावेळेस गटामध्ये कुठलीही गाडी असू द्या दडपण असतं त्या गाडीवरती, सेमीमध्ये सुद्धा दडपण असतंच गाडीवरती। कारण की सगळ्यांना माहिती आहे सर्जा सोबत जर बैल चांगला असेल सर्जा ऐकत नाही। आणि नक्कीच तसाच त्याचा इतिहास सर्जाचा आहे। आणि नक्कीच महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये सर्जा गुलाल घेईल का नाही आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। सर्जाचा पैरा कोण आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। आणि नक्कीच आपल्याला सर्जा सगळ्यांचा लाडका गुलालामध्ये बघण्याची खूप इच्छा आहे। ज्यावेळेस मोठं मैदान असतं त्यावेळेस सर्जा आपला गुलालामध्ये नसतो। आणि नक्कीच अलीकडे खूप वाईट ग्रहण लागले आपल्या सर्जाला, कारण की सर्जाचा बॅड पॅच बघवत नाही आहे मला तर। कारण की तुम्हाला माहिती आहे आपण सर्जाचा पण खूप मोठा फॅन आहे। सर्जासाठी आपण तर रडलोय अक्षरशः, कारण की सर्जा खूप प्रेम करतो सर्जावरती। आणि नक्कीच त्या सर्जानं जीवाचं रान करून त्या मालकाच्या साठी पळावा, पळतोय पण बिचारा पायरा व्यवस्थित लागत नाही, त्याला बैल पुरत नाही आहे असा विषय होतो। आणि नक्कीच सर्जाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा पायरा बघावा की तो त्याच्यासोबत चांगला पळतोय, त्याला पुरावा 200 फुटामध्ये। नक्कीच एक नंबर हा सातेवाडीचा मग कुठे जात नाही आहे सर्जाचा आपल्या। आणि नक्कीच बघूया आता त्या मैदानामध्येच समजेल आपल्याला सर्जाचा पायरा कोण असेल। पैलवान अभिजित भैया पवार आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात त्या सर्जाचा। आणि नक्कीच सर्जासुद्धा चांगलीच मोलाची साथ देतो। आणि नक्कीच सर्जा गुलालामध्ये 100% राहील अशा आशा करतो त्या मैदानामध्ये। आणि नक्कीच सर्जा तुझा पळ दाखव आणि संबंध महाराष्ट्राला बघू दे। सर्जा वेगाचा शेवट सर्जाचा आहे। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा मी सर्जाला देतोय। दुसरा एक बैल या बैलगाडा क्षेत्रामध्ये, त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे। ज्यावेळेस इतिहास समजेल तेव्हा माणसांच्या डोळ्यात पाणी येईल असा हा घरणीकरांचा राजा। आणि नक्कीच या राजाचा इतिहास खूप म्हणजे खूप मोठा आहे। ज्यावेळेस तो पुसेगावच्या मैदानामध्ये बघितलं तुम्ही पळाला, तिथूनच घरणीकरांच्या राजाची एक इतिहास समजायला लागला लोकांना। काय पळतो बैल तो, महान भारत केसरी द्वारलीकरांच्या हरण्यासोबत तो पळाला होता। आणि नक्कीच त्या मैदानामध्ये त्यानं दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला की काय पळ आहे त्या बैलाकडे। आणि नक्कीच गरिबाची बैलंसुद्धा पळू शकतात असं त्यानं दाखवून दिलेलं त्या मैदानामध्येच पुसेगावकरांच्या। नंतर तिथूनच आपल्या घरणीकरांच्या राजाचा प्रवास जो आहे तो चालू झाला। आणि नक्कीच प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा 100% असतोच। नक्कीच मोठ्या गाड्या या बैलानं हरवल्यात घरणीकरांच्या राजानं। तुम्ही बघितलं एक मोठं मैदान होतं ज्यावेळेस सर्जा आपला मथुर
बिंजोडचा बादशाह मथुर आणि आपला बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर ही दोन्ही जोडी एकत्र पळत होती. फायनलला ज्यावेळेस गट सुट्टा काढला, सेमीसुद्धा सुट्टा काढला, परंतु फायनलला गाडी होती आणि सगळे महाराष्ट्र म्हणत होता की हीच गाडी एक नंबर करेल. परंतु त्या घरणिकीकरांच्या राजानं त्या मैदानापासून दाखवून दिलं की घरणिकीकरांचा राजा जो आहे तो मोठी गाडी किती असू द्या, त्याच्यासोबत जर बैल चांगला पाळणार असेल तर तो मारू शकतो. आणि नक्की त्या मैदानामध्ये एक इतिहास केलेला, एक मोठी बैल हरवलेली घरणिकीकरांच्या राजानं आणि कॉकटेल ही जोडी होती, त्याच्यासोबत कॉकटेलसुद्धा चांगला पळाला. आणि नक्कीच घरणिकीकरांचा राजा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे, चटणी भाकरीचा बैल आहे. तुम्ही बघितलं पुसेगावच्या अगोदर तो बैल जो आहे त्याला छपर होतं, त्याच्यावरती असा लिंबाचे पाले वगैरे टाकले होतं, साधं आपलं मेक असते ते लाकडाची मेक उभी केली नाही. त्यात पडत्या पावसात विजा कडकडायच्या, त्या पावसात तो भिजत होता उभा. त्याला म्हणजे शेवटी त्यांची परिस्थिती नव्हती त्याला राजाला शेड टाकायची एवढी. आणि नक्कीच त्या बैलानं आपल्या मालकाचं एक आशीर्वाद मालकानं सांगितलंच, राजा काही कर, तुझा पळ दाखव संबंध महाराष्ट्राला आणि समजू दे तू काय चीज आहे. नक्कीच तेव्हापासूनच त्या घरणिकीकरांच्या राजानं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला, गरिबाची बैलं पळू शकतात, ज्याच्या अंगात रग आणि धमक असते ना तो कुठल्याही मैदानात कसाही पळू शकतो. आणि नक्कीच हा राजा जो आहे तो खूप छान बैल आहे, चांगलाच बैल आहे. परंतु आत्ता मध्यंतरी काळामध्ये तो थोडासा आजारी पडला. आजारी पडल्यानंतरनं तो पुन्हा एकदा कमबॅक केलं, परंतु कमबॅक करतोय नंतरनं पैरे त्याला व्यवस्थित भेटत नाही जसे पाहिजेत तसे. आणि नक्कीच घरणिकीकरांचा राजाचासुद्धा बॅड पॅच चालू झाला आणि नक्कीच त्या बॅड पॅचमधून तो लवकरात लवकर बाहेर यावा हीच मागणी आहे सगळ्या महाराष्ट्राची, जेवढे फॅन्स आहेत राजाचे तेवढ्या लोकांची. कारण की ज्यावेळेस घरणिकीकरांचा राजा गुलालामध्ये असतो त्यावेळेस खूप आनंद होतो सगळ्या लोकांना. खूप सारे फॅन्स आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सुद्धा, त्यांची नावं एवढी मी सांगू शकत नाहीत परंतु खूप आहेत फॅन त्याचेसुद्धा. आणि नक्कीच सर्जा आणि घरणिकीकरांचा राजा या दोघांचं कमबॅक बघायचं आहे सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये. कारण की ही दोन्ही बैलांना थोडासा एक टॉपचे पैरे मिळत नसल्यामुळे थोडासा एक स्ट्रगल करत आहेत गुलालासाठी. आणि नक्कीच ते करतील कारण त्यांचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि कमबॅक कसं करायचं या दोघांनासुद्धा माहितीच आहे. आणि नक्कीच कमबॅक करतील जर टॉपचे पैरे असतील तर त्यांचे. आणि नक्कीच त्या मालकांच्या नावासाठी हे दोन्ही बैलं पळतात आणि नक्कीच त्या मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये या दोन्ही बैलांनी आपल्या पळण्याच्या जोरावरतीच केले. बघूया आता सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात सगळेजण टॉपच्या पायऱ्यात येत आहेत. आता घरणिकीकरांचा राजाचा पायरा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि सर्जाचा सुद्धा पायरा कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.